नमस्कार, मी देवेंद्र मुदगल सूर्यवंशी आपले स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नाफेड आणि NCCF यांचं खरेदी केंद्र, शेतकरी उत्पादक कंपन्या किंवा त्यांचे फेडरेशन हे कशा पद्धतीने मिळू शकतात त्याबाबत सविस्तर माहिती समजून घेणार आहोत. ज्यांना ही खरेदी केंद्र मिळवायची आहेत त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पाहावा. त्यात संपूर्ण माहिती आहे जेणेकरून आपल्याला शेतकरी उत्पादक कंपन्यांना एक अतिरिक्त उत्पन्नाचा सोर्स निर्माण होऊ शकतो आणि याच्या माध्यमातून आपल्या परिसरातील शेतकऱ्यांना सरकारने ठरवून दिलेल्या हमीभावाप्रमाणे त्यांचा माल विक्रीसाठीची व्यवस्था आपण उभी करून देऊ शकतो. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा. नाफेड अर्थात राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ, नॅशनल ॲग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया, तसेच NCCF म्हणजे राष्ट्रीय ग्राहक सहकारी संघ, नॅशनल कोऑपरेटिव्ह कन्झ्युमर फेडरेशन ऑफ इंडिया, या दोन्ही संस्था केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार मंत्रालय आणि अन्न आणि सार्वजनिक मंत्रालय म्हणजे मिनिस्ट्री ऑफ कन्झ्युमर अफेअर्स आणि मिनिस्ट्री ऑफ फूड्स अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशन या दोन्ही मंत्रालयांच्या अंतर्गत काम करतात. या अंतर्गत विशेषतः शेतकऱ्यांकडून सरकारने ठरवून दिलेल्या MSP प्रमाणे शेतमालाची खरेदी करणे, त्याची साठवणूक करणे, त्याची व्यवस्था सांभाळणे, त्याच पद्धतीने त्याची खाजगी बाजारपेठेमध्ये विक्री करणे आणि सरकारने सांगितल्यानंतर ते निर्यात करणे, ही सर्व प्रक्रिया नाफेड आणि NCCFच्या माध्यमातून राबवण्यात येते. त्यासाठी त्यांना शेतकऱ्यांकडून माल खरेदी करणं हा त्यांचा प्राथमिक टप्पा आहे आणि त्या अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्यांना आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या फेडरेशनला एक उत्पन्न कमवण्याचा खूप चांगला पर्याय आहे. यामधून ते आपल्या परिसरातील शेतकऱ्यांना हमीभावाच्या माध्यमातून माल खरेदी करून त्यांना एक चांगलं उत्पन्नाचं साधन मिळवून देऊ शकतात. तसेच त्यातून मिळणारं जे काही कमिशन आहे त्याच्या माध्यमातून स्वतःसुद्धा आर्थिक प्रगती करू शकतात. नाफेड आणि NCCF हे काही स्वतः प्रत्यक्ष शेतकऱ्यामध्ये जाऊन त्यांचा माल खरेदी करत नाही, तर त्यासाठी ते शेतकरी उत्पादक कंपन्यांचे जे काही फेडरेशन आहेत, FPO फेडरेशन, त्यांच्या माध्यमातून शेतकरी उत्पादक कंपन्यांना ते काम देतात आणि या शेतकरी उत्पादक कंपन्या ठिकठिकाणी आपले स्वतःचे खरेदी केंद्र उभारतात. या खरेदी केंद्राच्या माध्यमातूनच ते आपल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाची खरेदी करत असतात. त्याकरता नाफेड आणि NCCF प्रत्येक जेव्हा शेतातून शेतमाल बाहेर निघेल अशा प्रत्येक हंगामाच्या वेळी एक जाहिरात प्रसिद्ध करतात. ते ठरवतात की शेतकऱ्यांकडून आपल्याला किती क्वांटिटीचा किती माल खरेदी करायचा आहे, कोणत्या रेटवर खरेदी करायचा आहे, याबाबत ते आधी ठरवतात. ते ठरवल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी केंद्रांची स्थापना केली जाते. त्या केंद्रांवर जाऊन शेतकरी आपल्या मालाची नोंद करू शकतात. त्यासाठी त्यांना आवश्यक कागदपत्र द्यावे लागतात, जसं की त्यामध्ये आहे आधार कार्ड, जमीन मालकीचा पुरावा, पीक उत्पादनाचा पुरावा. या प्रकारे शेतकऱ्यांनी नोंदणी केल्यानंतर ते जेव्हा त्यांनी ठरवून दिलेल्या वेळी आपला शेतमाल त्या केंद्रावर जाऊन तिथे विक्री करू शकतात. म्हणजे त्या ठिकाणी त्या मालाचं वजन केलं जाईल, त्याची क्वालिटी तपासली जाईल, त्यात मॉइश्चर किती आहे किंवा कीड किती लागलेली आहे किंवा इतर सगळ्या गोष्टी त्याची तपासणी केली जाईल. त्यानुसार तो माल चांगला असेल, योग्य असेल, त्यांनी ठरवून दिलेल्या पॅरामीटरप्रमाणे असेल तर त्या मालाची खरेदी केली जाते. या मालाची खरेदी केल्यानंतर शेतकऱ्याची एक तिथे पावती दिली जाईल आणि ते पावती दिल्यानंतर काही दिवसांनी त्यांनी जे काही ठरवून दिलेले आहे कालावधी 7 दिवस, 8 दिवस, 15 दिवसानंतर शेतकऱ्याच्या बँक अकाउंटमध्ये नाफेड आणि NCCFकडून डायरेक्ट पेमेंट जमा होतं. त्यासाठी शेतकरी उत्पादक कंपनी किंवा त्याचं फेडरेशन यांच्या अकाउंटमधून ते पेमेंट जात नाही, तर नाफेड आणि NCCFकडून परस्पर शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये ते पेमेंट जमा केलं जातं आणि त्या मोबदल्यामध्ये त्या फेडरेशनला, शेतकरी उत्पादक कंपन्यांना काही मोबदला मिळतो. आता हा शेतकऱ्याकडून खरेदी केलेला जो शेतमाल आहे ते नाफेड आणि NCCF आपल्या गोदामांमध्ये साठवून ठेवतात, त्याची सुरक्षा करतात, त्याची काळजी करतात आणि सरकारने सांगितल्याप्रमाणे जसं आपल्या रेशन दुकानावर जे धान्य पुरवलं जातं त्या ठिकाणी हा माल पुरवला जातो त्यांच्या माध्यमातून. त्याच पद्धतीने तो खुल्या बाजारपेठेमध्ये सुद्धा विक्री केला जातो किंवा त्याची निर्यातसुद्धा केली जात असते. आता शेतकरी उत्पादक कंपन्या आणि त्यांचे फेडरेशन हे नाफेड आणि NCCFचं खरेदी केंद्र कसं मिळवू शकतात त्याबाबत आपण माहिती समजून घेऊयात. नाफेड आणि NCCFच्या माध्यमातून अन्नधान्य खरेदी करण्याच्या 2 स्कीम आहेत. त्याची पहिली स्कीम आहे किंमत स्थिरीकरण निधी म्हणजे प्राईस स्टॅबिलायझेशन फंड. या योजनेअंतर्गत विशेषतः आपल्या महाराष्ट्रामध्ये कांदा खरेदी केला जातो. त्याच पद्धतीने किंमत स्थिरीकरण योजना म्हणजे प्राईस स्टॅबिलायझेशन स्कीम, या योजनेअंतर्गत तूर, सोयाबीन, चना, मूग, उडद या अन्नधान्यांची खरेदी केली जाते. हे मी महाराष्ट्राच्या बाबतीत बोलतो. इतर ठिकाणी जे काही मुख्य पिकं असतील त्यानुसार हे पॅटर्न बदलतं, परंतु महाराष्ट्रामध्ये सर्वसाधारणपणे या 2 योजनांअंतर्गत या पिकांची खरेदी केली जाते. त्यामुळे नाफेड आणि NCCF हे काही शेतकरी उत्पादक कंपनीला डायरेक्ट हा शेतमाल खरेदी करण्याचं कॉन्ट्रॅक्ट देत नाही, ते फेडरेशनच्या माध्यमातून दिले जातं. म्हणजे
शेतकरी उत्पादक कंपन्या एका फेडरेशनमध्ये सभासद होतात आणि त्या सभासद झालेल्या शेतकरी उत्पादक कंपन्या म्हणजे एका फेडरेशनमध्ये कमीत कमी 10 शेतकरी उत्पादक कंपन्या या सभासद असल्या पाहिजे व ज्या अशा 10 शेतकरी उत्पादक कंपन्या ज्या नाफेडचं खरेदी केंद्र घेण्यासाठी इच्छुक आहेत, त्यांच्याकडे तेवढी सक्षमता आहे, जे काही क्रायटेरिया दिले आहेत त्यानुसार त्या परिपूर्ण आहेत, अशा 10 शेतकरी उत्पादक कंपन्यांचं मिळून एक फेडरेशन तयार होईल आणि ते फेडरेशन नाफेड NCCFकडे टेंडर दाखल करेल की आम्हाला हे माल खरेदी करण्यासाठी आम्ही इच्छुक आहोत, त्यातल्या क्षमता आमच्याकडे आहेत. हे टेंडर दाखल करण्यासाठी नाफेड आणि NCCFकडून विशेषतः मार्च फेब्रुवारी या दरम्यानच्या कालावधीमध्ये त्यांचं EOI एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट अशा पद्धतीची वर्तमानपत्रामध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात येते आणि या जाहिरातीमध्ये जे इच्छुक फेडरेशन आहेत त्यांनी त्यामध्ये अर्ज करायचा असतो, त्यांचं ॲप्लिकेशन करायचं असतं, टेंडर भरायचं असतं. या एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्टमध्ये याची निवड कशा पद्धतीने होणार आहे, साधारणतः कमिशन कशा पद्धतीने मिळू शकतं, हे खरेदी केंद्र मिळवण्यासाठीच्या पात्रता अटी काय आहेत, आपल्याकडे किती वर्किंग कॅपिटल असले पाहिजे, अशा सगळ्या बारीक बारीक गोष्टींची या EOIमध्ये माहिती दिलेली असते. त्या गोष्टी जर आपण परिपूर्ण करू शकत असू तरच या EOIमध्ये अर्ज करायला किंवा ते ॲप्लिकेशन करायला अर्थ आहे. या EOIमध्ये अर्ज केलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या फेडरेशनची निवड करण्यात येते आणि निवड झाल्यानंतर त्यांना ठराविक कोटा दिला जातो, म्हणजे इतक्या वजनाचा ते माल आपल्या भागातून शेतकऱ्यांकडून ते खरेदी करू शकतात. त्या फेडरेशनला तो कोटा ठरवून दिल्यानंतर त्या कोट्याच्या विभागणी हे आपल्या परिसरामध्ये जे काही शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत त्यांचे जे सभासद आहेत असलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांमध्ये त्याची विभागणी केली जाते आणि प्रत्येक शेतकरी उत्पादक कंपनीला एक ठराविक क्वांटिटी दिली जाते की तेवढा माल ते शेतकऱ्यांकडून खरेदी करू शकतील. शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या मालाचं पेमेंट नाफेड आणि NCCF हे त्यांच्या डायरेक्ट बँक अकाउंटमध्ये करतात व त्याच्या मोबदल्यामध्ये त्या फेडरेशनला त्यांनी जे टेंडर भरताना रक्कम दिलेली आहे त्यानुसार त्यांना त्याचा मोबदला मिळतो. तो मोबदला मिळाल्यानंतर ते आपल्या शेतकरी उत्पादक कंपन्याचे काही सभासद आहेत त्यांच्याकडे ते पेमेंट त्यांच्या हिशोबानुसार ते ट्रान्सफर करत असतात. जवळपास अशा पद्धतीने त्यांची जी प्रक्रिया असते, म्हणजे मी एक सुटसुटीत करून ती सोप्या भाषेमध्ये आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर FPO फेडरेशनला या टेंडर भरायचं असेल तर त्यासाठीच्या का पात्रता अटी ज्या गेल्या वेळी आलेल्या EOIमध्ये होत्या त्यावरून मी आपल्याला सांगतो. त्यामध्ये ही FPO फेडरेशन ही नोंदणीकृत असली पाहिजे, आयदर ती शैक्षणिक कंपनी असेल किंवा चॅरिटेबल NGO रजिस्टर्ड झालेली असेल तरी ते चालू शकतं, किंवा ती शेतकरी उत्पादक कंपनी असेल परंतु तिच्या MOIमध्ये तसा प्रकारचा स्पेसिफिक उल्लेख असला पाहिजे आणि तिचे सभासद हे शेतकरी उत्पादक कंपनी असल्या पाहिजे. अशा पद्धतीने हे नोंदणीकृत FPO फेडरेशन असलं पाहिजे. त्याच्या मागील 3 वर्षापैकी किमान एका वर्षामध्ये 2 कोटी रुपयाची आर्थिक उलाढाल ही असली पाहिजे, हे आवश्यक आहे. किमान एका वर्षाचं तुमचं बॅलन्स शीट असेल, ऑडिट रिपोर्ट असेल आणि त्याच्यामध्ये 2 कोटीची उलाढाल असेल तरी ते चालू शकतं. या FPO फेडरेशनमध्ये किमान 1 कोटी रुपयाचं त्यांच्याकडे खेळते भांडवल हे असलं पाहिजे, वर्किंग कॅपिटल असलं पाहिजे, त्यासाठी त्यांच्या बँकेमध्ये तेवढा बॅलन्स असला पाहिजे. या फेडरेशनचे 10 शेतकरी उत्पादक कंपन्या सभासद असल्या पाहिजे आणि त्या प्रत्येक शेतकरी उत्पादक कंपनीचे किमान 100 शेतकरी हे सभासद असले पाहिजे. तरच जे 100 शेतकरी सभासद असणारे 10 शेतकरी उत्पादक कंपन्या हे त्या फेडरेशनचे सभासद असतील. या पद्धतीने त्या फेडरेशनची क्षमता असली पाहिजे. तसेच त्या प्रत्येक शेतकरी उत्पादक कंपनीकडे स्वतःचं 10 लाख रुपयाचं खेळते भांडवल हे असलं पाहिजे, ते आवश्यक आहे. त्यांचं बँक बॅलन्स सर्टिफिकेट त्यांना तिथे जोडणं आवश्यक आहे. तसेच आपल्या FPO फेडरेशनकडे जसं अकाउंटंट आहे किंवा तिथे एक्सपर्ट जे कॉम्प्युटर हँडलिंग करणारे तज्ज्ञ आहेत, एक्सपर्ट आहेत, अशा प्रकारचे मॉइश्चर वगैरे चेक करण्यासाठीचे कर्मचारी, अशा प्रकारचा सर्व टीम त्यांच्याकडे असली पाहिजे. या सगळ्या गोष्टींची शहानिशा करूनच मग नाफेड आणि NCCF हे टेंडर त्यांना देतात. मी आता तुम्हाला जे काही पात्रता अटी सांगितलेल्या आहेत ही गेल्या वेळी आलेल्या एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्टनुसार होत्या. दरवेळी यामध्ये काही बदल होऊ शकतात. त्यामुळे आपण ज्यावेळेस त्याची जाहिरात येते त्याचं पूर्ण डॉक्युमेंट ते वाचा, ते समजून घ्या, त्यानुसारच नाफेड आणि NCCF खरेदी केंद्र मिळवण्यासाठी त्यामध्ये अर्ज करा, जेणेकरून आपल्याही त्यामध्ये निवड होण्याची शक्यता ही वाढेल. तर अशा पद्धतीने नाफेड आणि NCCFचं खरेदी केंद्र मिळून शेतकरी उत्पादक कंपनी आणि त्यांचे फेडरेशन आपल्यासाठी उत्पन्न मिळवण्याचा खूप चांगला मार्ग निर्माण करू शकतात आणि याच्या माध्यमातून आपल्या परिसरातील शेतकऱ्यांनासुद्धा लाभ करून देऊ शकतात. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. या व्हिडिओची नाफेड आणि NCCFच्या खरेदी केंद्राबाबतची माहिती तुम्हाला आवडली असल्यास, उपयुक्त वाटली असल्यास या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेतकरी उत्पादक कंपन्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा याबाबत माहिती होईल. तसेच अशाच पद्धतीने व्हिडिओज पाहण्यासाठी, बिझनेस रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब पण करा, बेल आयकॉन पण दाबा, जेणेकरून कुठलाही आम्ही व्हिडिओ अपलोड केल्यास त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी धन्यवाद.